गरमागरम मऊ लुसलुशीत अशी ही चपाती कोणाला खावीशी नाही वाटेल बरं. सर्वांनाच जे आहे मस्त अशी मऊ लुसलुशीत असंख्य पदर सुटलेली आणि अगदी पातळ कागदासारखी चपाती सगळ्यांनाच खावीशी वाटते. पण ती बनवायची कशी हा खूप मोठा असतो प्रश्न. कारण काय होतं, नेहमी चपात्या बनवायला गेलं की वातड होतात, पण आता अजिबात होणार नाही ह्या ट्रिकसोबत. तर इथे मी काय केले, खोलकट भांडं घेतलेलं आहे, त्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि पिठाचं प्रमाण हवं तर चमचाने घ्या. 1 चमचा पीठ घेतलं तर 1 चपाती होईल किंवा मग मोठ्याने घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने मी पीठ घेतलं. त्यानंतर त्यामध्ये जे आहे चवीनुसार मीठ घालून थोडं पाणी घालून जे आहे मऊसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. चपाती बनविण्यासाठी कधीही घट्ट पीठ अजिबात मळायचं नाही, मऊसर मळायचं. आणि आपण जे भांड्याला जे तेल लावलं होतं त्यामुळं भांड्याला सुद्धा पीठ जास्त चिकटलेलं नाही आणि हाताला सुद्धा नाही. एक 10 ते 20 मिनिटं आपण पिठाला रेस्ट देऊया. त्यानंतर अर्धा चमचा जे आहे तेल घातलं. परत पिठाला छान असं मसळून घेऊया, छान अशी मूड देऊन घेऊया. त्यांनी काय होतं, पिठातलं जे ग्लुटन असतं ते छान पद्धतीने ॲक्टिव्ह होतं आणि आपली चपाती जी आहे आणखीन मऊ लुसलुशीत तयार होते. त्यानंतर अशा पद्धतीने रोल केला पिठाचा आणि आपण लाट्या पाडून घेऊया. कारण काय होतं, बऱ्याच वेळेस घाई गडबडीमध्ये जर चपात्या बनवत असाल तर अशा पद्धतीने अगोदरच लाट्या पाडून घ्या, म्हणजे पटापट चपाती बनविली जाते. तर मी आज तुम्हाला 5 प्रकारच्या चपात्या दाखवणार आहे. तर पहिली जी आहे आपण त्रिकोणी चपाती पाहूया. पण त्रिकोणी चपाती गोल करायची आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने छोटीशी अशी पुरी लाटून घेतली. त्याला थोडंसं जे आहे तेल लावलेलं आहे, थोडं पीठ लावून घेऊया आणि अशा पद्धतीने जे आहे घडी करून घेऊया. तर हे बघा, इकडे सगळीकडे व्यवस्थित सील करून घेतलं आणि मस्त पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. मधोमध थोडी जाड राहिली तरी सुद्धा काही हरकत नाही, पण कडेने पातळ हवी. आता ज्यावेळेस कडेने पातळ चपाती असते त्यावेळेस मस्त अशी मऊ लुसलुशीत तयार होते आणि ज्यावेळेस कडेने जाड चपाती असते तर वातड होते. तर हे बघा, इकडे अशा पद्धतीने चपाती जी आहे भाजून घेतली. तर 5 प्रकारच्या चपात्या पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी जी आहे पाहायला मिळेल. त्यानंतर ही सुद्धा दुसरी चपातीकडे मी त्याच पद्धतीने लाटून घेतलेली आहे. म्हणजे मधोमध जाड राहिली तरी सुद्धा चालेल, पण आजूबाजूने पातळ हवी आणि मस्त अशी कागदासारखी मऊ लुसलुशीत 2 चपाती खाण्याऐवजी 3 चपाती खाल इतकी मऊ लुसलुशीत चपाती या व्हिडिओमध्ये मी दाखवलेली आहे. तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली चपातीची तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सविस्तर व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा.